नाही नाही, तर त्यावेळी मग पुन्हा सांगतो, इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी. आता अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे की नाही. आता अहवाल होता, बरोबर आहे. 14 सप्टेंबर, आता मी जयंतरावांना विचारतो, सगळ्यात सिनियर असल्यामुळे, जयंतराव, अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलो आहे. आणि नाही नाही असं नाही. विषय क्रमांक 5, नाही, विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता. मान्यता सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही. आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे. कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही 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 वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी जेव्हा तुम्हाला सांगतो, मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे. हां, तर पुन्हा एकदा, त्यामुळे डिस्टर्ब होऊ नका. त्यामुळे सही कोणाची आहे? बरं, ते सोडून द्या. नाही, इथे संपत नाही. एक मिनिट असं नाही, थांबा जरा. हां, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात मिनिट्स फायनलायझेशनला येतात. पहिले आपण मान्यता देतो, मग काही आपलं राहिलं असेल, चुकलं असेल तर सुधारण्याची आपल्याला संधी असते. ती संधी आपल्याकडे होती. ती संधी परत बघा तुम्ही, तीच सही आहे. मिनिट्सवर सही आहे. म्हणजे काय स्वीकारलं राज्याने हे लक्षात घ्या. आणि या राज्यामध्ये भुजबळ साहेब, तुम्ही तर इतके सिनियर आहात, सगळ्यात सिनियर आहात, 85 पासून आहात. मंत्रिमंडळापेक्षा मोठा कोणीही नाही, मुख्यमंत्री नाही. ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात. एकदा, कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी. तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही. त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला. आणि आम्हाला काय ठोकला, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून, म्हणजे करून सरून भागले देवपूजेला लागले. नाही, ते करू ना आपण. नाही, नक्की करू. मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले
आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे. मला याचा आनंद आहे. या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्रित आले. याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे. मी त्याच्याबद्दल आनंदी आहे. पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोक ठोकायचं आम्हाला.